आणि आता आपण बघणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय। मुख्यमंत्री वर्षावर बैठका घेतात हे कोणाला दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री घरात असल्याचा विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री महसूल आणि महसूल विभाग असं आम्ही सतत पूरग्रस्तांच्या संपर्कात आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही असं बाळासाहेब थोरात म्हणाले। मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या आरेची 600 एकर जागेवर विस्तीर्ण जंगल उभं करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलाय। बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे, कारण या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आता ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली। रिया आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने एकूण 5 जणांना अटक केली आहे। मुंबईतून अब्बास लखानी, कर्ण अरोरा, झैद विलात्रा, बसित परिहार आणि गोव्यातून फैयाज अहमद याला अटक करण्यात आली आहे। तर एनसीबीने गोव्यात पकडलेला अंमली पदार्थ तस्कर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती मिळते। मिळालेल्या माहितीच्या आधारे गोव्यातल्या अंजुना इथल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अहमद याला अटक करण्यात आली आहे। रियाच्या ड्रग्ज कनेक्शनचा आणखी एक चॅट समोर आले। या चॅटमधून एका राष्ट्रीय बिलियर्ड्स खेळाडूचं नाव उघड झालंय। रियाच्या चॅटमधून रिषभ ठक्करचं नाव समोर आलंय। सुशांत सिंह राजपूत याच्याकडे जीवन विमा नव्हता अशी धक्कादायक माहिती सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी दिली आहे। तसंच रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर सुशांतला मानसिक त्रास सुरू झाला असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। रिया चक्रवर्तीचे वडील सतीश माने शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। या प्रकरणाचा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा गंभीर आरोप माने शिंदे यांनी केलाय। सुशांत याच्याकडे असलेला हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरिंडा सुशांतला ड्रग्ज आणून द्यायचा असा मोठा दावा सुद्धा माने शिंदे यांनी केलाय। तर सुशांत सिंह प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी नार्को टेस्टची शिफारस केली तरीही हरकत नाही। रिया आणि शौविक नार्को टेस्टसाठी तयार आहेत असा दावा सुद्धा वकील माने शिंदे यांनी केलाय। राज्यात कोरोनाच्या 16,433 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 13,959 जणांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यात सद्यस्थितीला 2,01,703 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागलाय। मुंबईमध्ये कोरोनाच्या 1,622 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 34 जणांचा मृत्यू झालाय। नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। 1,703 नवे रुग्ण एकट्या नागपूरमध्ये आढळलेत। नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही 32,000पेक्षाही जास्त झाली आहे। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। अमरावतीत 24 तासात 85 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 5,983 रुग्ण आढळून आले, तर 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। 4,417 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे। टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर सर्वतोपरी योग्य उपचार केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला। या प्रकरणामध्ये उपचारात कमतरता राहिली का याची चौकशी आता करण्यात येणार आहे। ससूनच्या डीनना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे। पांडुरंग रायकर यंत्रणेच्या असुविधेचा बळी ठरल्याचा आरोप पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने केलाय। तसंच घरचा डबाही भावापर्यंत पोहोचवता आला नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। पुण्यातले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा आणि महापालिकेला अखेर जाग आली आणि सीओईपी हॉस्पिटलमध्ये आता व्हेंटिलेटर्स मागवण्यात आलेत। मात्र हे व्हेंटिलेटर्स सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टेम्पोतून आणण्यात आले। पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। मात्र पालकमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर थेट भाष्य करणं टाळले।
अधिक धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा याबद्दलची कबुली दिली आहे। जे झालं ते अतिशय गंभीर आहे, सरकारला त्याचं उत्तर द्यावंच लागेल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या प्रकरणात काय चुका झाल्या त्या सरकारनं शोधून सुधारल्या पाहिजेत असंही ते म्हणाले। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी। आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यामध्ये 2019 या एका वर्षामध्ये देशात तब्बल 42,480 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून देशातल्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती समोर आली अशी टीका काँग्रेसने केली आहे। केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। पबजीसह 118 मोबाईल ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। एका विमानातून प्रवास करण्यासाठी आता 60% प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे। याआधी फक्त 45% प्रवाशांना एका विमानातून प्रवासाची परवानगी होती। भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे। भारताला घेरण्यासाठी चीन भारताभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे। भारत आणि चीनच्या सीमेवर एकही सैनिक मारला गेला नसल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे। भारतीय सैनिक मारला गेल्याचा दावा सुद्धा त्यांनी फेटाळून लावला। या संदर्भातला एक रिपोर्ट त्यांनी रद्द केलाय। भारत चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या वादामध्ये अमेरिकेनं भारताला संधी दिली आहे। भारतीय हद्दीमध्ये चीननंच घुसखोरी केल्याची प्रतिक्रिया अमेरिकेनं दिली आहे। 29 आणि 30 ऑगस्टला चीनच्या सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती। पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार गैर इस्लामिक गोष्टींवर निर्बंध घालण्यामध्ये व्यस्त आहे। यामध्ये आता पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने मंगळवारी टिंडरसह 5 डेटिंग ॲपवर बंदी घातली। हे डेटिंग ॲप्स अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। फॉर्च्यून अंडर 40च्या यादीमध्ये ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांचा समावेश करण्यात आला। ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे संचालक आहेत। तंत्रज्ञानातील दिग्गजांमध्ये आता त्यांचा समावेश करण्यात आलाय। चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा सुरेश रैना भारतात परतल्यानंतर चर्चा सुरू झाल्या। धोनीसोबत त्याचा वाद झाल्याचंही बोललं जात होतं, मात्र रैनानं कौटुंबिक कारणामुळेच आपण भारतात आल्याचं स्पष्ट केलंय। मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसलाय, कारण लसिथ मलिंगा यंदा IPLमधून बाहेर गेलाय। त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटिसन मुंबई इंडियन्समधून खेळणारे मलिंगा वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याची माहिती मिळते। बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये राधेमा सहभागी होणार आहे। लवकरच सलमानच्या बिग बॉस 14चं शूट सुरू होईल। यामध्ये सुखविंदर कौर अर्थात राधेमा सहभागी होणार असल्याची देखील चर्चा आहे। अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे। अमिताभ यांनी कोरोनावर मात केल्यानंतर कोरोनाच्या या परिस्थितीतही कोट्यवधींची कार घेतली, त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आयोजित केलेल्या आरोग्योत्सवमध्ये 246 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान केले, तर 10,276 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि या उपक्रमाचं अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले। बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी रियाला पाठिंबा दर्शवलाय। गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तिला दोषी ठरवू नये अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे। विद्या बालननंतर आता तापसी पन्नूनं रियाला पाठिंबा दर्शवला। आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।